नमस्कार भावानो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार तुम्हाला, पिप्स काय, लॉट्स काय, त्यानंतर लेव्हरेज काय असतंय, मार्जिन काय असतंय, कॅपिटल किती पाहिजे आपल्याला, किती कॅपिटल असल्यावर किती रिस्क घ्यायचे, ते बरेच लोक विचारतात. मग ते प्रत्येकाला सांगण्यात काय खूप वेळ जातो, त्यामुळे एकच व्हिडिओ बनवतो. तशी बघा क्रिटिकल गोष्ट पण नाही आणि जास्त डीपमध्ये जायचं पण काही काम नाही. आपल्याकडे डेमो अकाउंट आहे सगळ्यांकडे. डेमो अकाउंटवरती तुम्ही ट्रेड प्लेस करून बघू शकता की किती पॉईंट हल्ल्यावर किती प्रॉफिट होतोय. मग सुरुवातीला त्याची लॉट साईज माहित असणं खूप गरजेचं आहे. तर लॉट साईज काय माहिती आहे का, जसं तुम्ही बिगिनर आहे बाबा, तुम्ही डायरेक्ट फॉरेक्सला आलाय, मी असं गेस करतो की तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड केलेले नाहीत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा येऊ आपण लॉटवरतीच येऊया. बघा इथं लॉट साईज सुरू होते 0.01. डिफरंट अकाउंटला डिफरंट असतं हे. याच्यामध्ये बघा गोल्डमध्ये 0.01, US100ला 0.01, नंतर युरो USD मध्ये 0.01. ह्याच्या पॉईंटमध्ये पिप्समध्ये व्हेरिएशन राहतं का? हो. तर बघा, आणि ब्रोकर नुसार सुद्धा व्हेरिएशन राहतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता US100चं जे US100ला जिथं मी ट्रेड करतो मी त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं समजवू शकतो. आणि जो ब्रोकर आहे एक्सएम मी जो यूज करतो त्याची लिंक आहे बघा खाली. ज्यांनी अकाउंट नसेल तर करून घ्या, बोनस भेटतंय, फायद्याची गोष्ट आहे, करू शकता. बाकी तुमचा ब्रोकर चांगला असेल तर काही गरज नाही बदलायची. US100ला स्टार्टिंग होते 0.1च्या लॉट पासून एक्सएम ब्रोकरला स्टँडर्ड अकाउंटला. ओके, मग किती पॉईंट हल्ल्यावर किती प्रॉफिट होतो बाबा? लॉट काय माहितीये का, आपण त्या इंडेक्सला, त्या करन्सीला, त्याच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण बाय करत असतो. आता मला सांगा, जसं US100ची प्राइस काय चालू आहे बघा इथं 17,800 रुपये. तर आपण डायरेक्टली 17,800ला बाय न करता त्याच्या छोट्या लॉट्समध्ये त्याला बाय करतो, म्हणजे त्याच्या छोट्या पार्टला बाय करतो, असा अर्थ असतो याचा. मग बघा 0.1च्या लॉटनं सपोज करा तुम्ही बाय डायरेक्शनला एंट्री घेताय. इथं बाय डायरेक्शनला 0.1च्या लॉटनं एंट्री घेता, बाय करता. पण म्हणजे कन्फ्युज करून घेऊ नका, खूप डीप जाण्याचा प्रयत्न करू नका, एकदम नॉर्मल सांगतो बघा. 0.1च्या लॉटनं तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करता. मग इथं प्राइस आहे 680, 17,680 प्राइस चालू असते. इथून मार्केट 50 पॉईंट वरती जातं, म्हणजे जातं किती वर? 730 वरती. 17,730 वरती मार्केट इथं जातं, म्हणजे किती गेलं? 50 पॉईंट वरती गेलं. तर 0.1च्या लॉटनं तुम्हाला $5 प्रॉफिट होणार. कसं कॅल्क्युलेट करायचा? लॉट साईज किती आहे? 0.1 इंटू किती पॉईंट गेले मार्केट? 50 बरोबर. इज इक्वल टू किती आलं? $5. असं कॅल्क्युलेशन असतं US100चं. सपोज करा तुम्ही लॉट घेतलं 0.2चा लॉट घेतला इंटू 50 इज इक्वल टू किती? तुमचा प्रॉफिट होणार $10. समजलं? एवढं सिंपल कॅल्क्युलेशन होतं. लॉट साईज समजली, किती पॉईंटला मार्केट किती प्रॉफिट करतं US100चं समजलं असेल तुम्हाला. आय होप. नसेल समजलं तर मला कमेंट करून सांगा, अजून एखादा व्हिडिओ बनवू आपण. आणि सगळ्यात सोपं असतं काय माहिती का, ट्रेड टाकून बघणे. तुम्ही घे म्हणून काय करता माहिती का, तुम्हाला डेमोचं अकाउंट दिले $10,000, तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड टाकताय 10 लॉटचा. अरे भावानो, 10 लॉटचा ट्रेड कसं टाकणार तुम्ही? मला सांगा, तुमच्या रिअलमध्ये कॅपिटल असणार आहे का $10,000चं? $10,000 म्हणजे जवळजवळ 8,30,000 रुपये इंडियन करन्सीनुसार. मग तेवढं तुम्ही कॅपिटल आणणार आहे का मार्केटमध्ये? मग आपण ट्रेड करताना बिगिनर लोकांनी कुठून स्टार्ट करायचा? 0.1 पासून US100ला. कमीत कमी मार्केट 50 पॉईंटची मुवमेंट सर्च करतं, म्हणजे $5 रिस्क येणार आहे आपली प्रति ट्रेड. इंटू 83 इज इक्वल टू $400 आसपास तुमची प्रत्येक ट्रेडला रिस्क येणार आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा कमी रिस्क पाहिजे असेल तर तुम्ही मायक्रो अकाउंट ओपन करू शकता. मायक्रो अकाउंटमध्ये काय राहतं, लॉट साईज जी आहे ती 0.01 पासून चालू होते. 0.01 पासून 50 पॉईंट आल्यावर किती प्रॉफिट होणार तुमचा? $अर्धा. किती होणार? $अर्धा फक्त आणि फक्त .50. ठीक आहे, म्हणजे $40 तुमचा प्रॉफिट होणार. मग 40 नाही, पण आपण सगळे जे नॉर्मल लोक आहेत ट्रेडिंगला आलेत, म्हणजे थोडेफार कॅपिटल असते प्रत्येकाजवळ, 400-400 रुपये रिस्क घेऊ शकता तुम्ही इझिली. राहिली गोष्ट 0.1चा थोडं क्लिअर करतो मी ह्याला. बघा आता 0.1चा US100ला लॉट बाय करण्यासाठी किती कॅपिटल पाहिजे? 0.1चा लॉट बाय करण्यासाठी मार्जिन आवश्यक आहे $5च्या आसपास. अकाउंटमध्ये तुमच्या $5 असले पाहिजे, त्यावेळी 0.1चा लॉट तुम्ही घेऊ शकता. बघा इथं मार्केट जर 50 पॉईंट खाली गेलं तर तुमचा स्टॉप लॉस जाणार, तुमचं अकाउंट पूर्णपणे ब्लो होणार. मार्केट 50 पॉईंट वर गेलं, 100 जाऊ द्या, 200 जाऊ द्या, वर किती पण होल्ड करू शकता, पण खाली किती होल्ड करू शकता? फक्त 50 पॉईंट, म्हणजे अकाउंट ब्लो होईपर्यंत. अकाउंट मायनसमध्ये जात नाही बरं का. म्हणजे तुमचं $5 लॉस झालं, तुमचा ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. म्हणजे $5च्या आसपास मार्जिन लागतं 0.1चा लॉट US100ला बाय करण्यासाठी. ब्रोकरनुसार एक गोष्ट व्हॅरी करते, तुमच्या ब्रोकरला काय आहे ते चेक करा. मी एक्सएमचं सांगतोय तुम्हाला, एक्सएनएसला पण 4 ते 5च्या आसपास आहे. आणि हा स्प्रेडमध्ये सगळ्यात कमी स्प्रेड राहतो. बघा हे जे आहे इंडेक्स जे आहेत, डाऊ जोन्स, नासडाक, SPX, ह्या जे इंडेक्स आहेत ना, हे खालचे पण इंडेक्स आहेत बरं का. हे जे इंडेक्स आहेत त्याला सगळ्यात कमी स्प्रेड आहे एक्सएम मध्ये. ओके, एक्सएम मध्ये कमी स्प्रेड आहे सगळ्यात जास्त. तुम्ही तिथे ट्रेड करू शकता इझिली, चांगला ब्रोकर आहे, बोनस भेटतो. आणि XNS मध्ये पण 7 ते 8चा स्प्रेड आहे. तो स्प्रेड खूप जास्त झाला, त्याच्यामुळे मी एक्सएम प्रेफर करतो US100 साठी. ओके, आता मार्जिनची गोष्ट समजली का तुम्हाला, की 0.1चा लॉट बाय करण्यासाठी $5 आवश्यक आहे. मग मला सांगा, तुम्ही $5ची कॅपिटल ठेवणार का तुम्ही अकाउंटमध्ये 0.1चा लॉट बाय करण्यासाठी? ऑब्व्हियसली नाही, कारण $5चा लॉस झाल्यानंतर पुढचा ट्रेड कसा करणार तुम्ही?
म्हणून तुमचा अकाउंट बॅलन्स कमीत कमी $100 असावा. $100 असेल तर बाबा एक ट्रेड लॉस झाला तर दुसरा ट्रेड घेऊ शकता, दुसरा लॉस झाला तिसरा घेऊ शकता, चौथा घेऊ शकता, पाचवा घेऊ शकता. खरं तर ह्या गोष्टीचा विषय येत नाही बाबा. मार्जिन, लेव्हरेज या गोष्टीचा काय विषय मला सांगा. $100 अकाउंट आहे तुमचं, तुम्ही काही एक लॉट किंवा 10 लॉट स्टँडर्ड मारणार आहे का बाबांनो? लेव्हरेजचा तर काय विषय येणार नाही. लेव्हरेज हाय घ्या नेहमी 1:1000 घ्या. का 1:1000 का घ्यायचं? सपोज करा तुम्ही $95 लॉस केला, दिला जाळा करून, शेवटचे $5 उरले अकाउंटला किंवा $4 $3 उरले, तर तिथं ट्रेड प्लेस करता येत नसतो. त्यासाठी लेव्हरेज हाय ठेवावं लागतं. काय लेव्हरेजमध्ये डीप जाण्यात ते काय आहे कसं आहे काही गरज नाही त्याची. तुम्हाला खरं सांगतो नॉर्मली लेव्हरेज हाय ठेवा. कोणताही नेहमी अकाउंट ओपन करत असताना लेव्हरेज एकदम फुल लेव्हरेज घ्यायचं. पण मग तुम्ही आता लेव्हरेज एक्सप्लेन कर अजिबात नाही करणार. ते काय तर कमी कन्फ्युज करून ठेवण्यात काय अर्थ नाही लोकांना. एक साधी गोष्ट लक्षात घ्या. $100 ज्यावेळेस कॅपिटल असते ना आपल्याकडे, त्यावेळेस आपण 0.1चा लॉट घ्यायचा US 100ला. त्याच्यानुसार आपली रिस्क कमीत कमी $5 येते. $5 रिस्क इंटू तुम्ही कमीत कमी किती ट्रेड घेऊ शकता मग $100 अकाउंटवरती? 20 ट्रेड घेऊ शकता टोटल आपण. बरोबर आहे ना? का तुम्ही एका ट्रेडमध्ये सगळं बुक नको टाकणार अकाउंट बाबा की हल्ला लॉट मोठा लाट 10 पॉईंटमध्ये. मला सांगा एक स्टँडर्ड लॉट हल्ला 10 पॉईंट गेलं $10 लॉस होणार. 50 पॉईंट गेलं $50 लॉस होणार. 50 पॉईंट वर गेलं $50 प्रॉफिट होणार. प्रॉफिटला भारी वाटतंय, पण ते ऑपोजिट गेल्यावरती अकाउंट आपलं एका ट्रेडमध्ये ब्लो करण्यामध्ये मूर्खपणा करायची काही गोष्ट नाही. तर $100 अकाउंटला 0.1च्या लॉट ट्रेड करायचे. कॅपिटल किती आणली पाहिजे मार्केटमध्ये? तर येताना बाबा $100 घेऊन या. कमीत कमी आपल्याला 20 ट्रेड घेता यावे $5 रिस्कवरती. आणि XM जर आला तर 50% तुम्हाला बोनस भेटतंय. म्हणजे 100 अधिक 50 $150 चिक्कार झाले. बाकी जर तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नसेल तर काय हरकत नाही. तुमचा जो ब्रोकर आहे तो बेस्ट आहे. नाहीतर असं व्हायचं मी XMची जाहिरात करतो अजिबात नाही. तुम्हाला जो पाहिजे ना तो तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये. काय राहिलं आता स्प्रेड. हा स्प्रेड काय गोष्ट आहे दाखवतो तुम्हाला चार्टवरती. हे बघा हा चार्ट कसा आहे US 30 आहे बरं का. पेन्सिल कुठे गेली इथं. हा हे बघा ही रेड लाईन आहे आणि इथे व्हाईट लाईन आहे. बरोबर नाही? ह्या दोन्हीच्या मध्ये आहे त्याला म्हणायचं स्प्रेड. स्प्रेड गोष्ट काय माहिती का? चार्ज आहे हा ब्रोकरचा. जसं बघा तुम्ही बाय साईडला इथं एंट्री घेतली तर ही एंट्री तुमची इथं लागते वरच्या याच्यामध्ये. असं असतं. ह्याला म्हणायचं चार्जेस असतात ब्रोकरचे. आणि तुम्ही जर सेल साईडला एंट्री घेतली, सेल साईडला इथं एंट्री घेतली तुम्ही, तर सेल साईडची एंट्री इथं लागते. याला म्हणायचं स्प्रेड. इथं किती चालू आहे स्प्रेड बघा 412 ते 416 4 पॉईंटचा स्प्रेड चालू आहे. मग 0.1 ने 4 पॉईंट मार्केटमध्ये तुमचा किती लॉस होणार? $0.4 म्हणजे ₹28 जवळजवळ चार्जेस आपल्याला कट होणार इथं. आणि सेलिंगला पण सेम गोष्ट आहे. आता मार्केट कसं आहे, मार्केट फ्युचर मार्केट चालू आहे त्याच्यामुळे स्प्रेड जास्त आहे. संध्याकाळी हा स्प्रेड कमी होऊन 2 वरती येतो फक्त. म्हणजे इथं $0.2 येणार जवळजवळ $16 आसपासमध्ये. आणि US 100ला याच्यापेक्षा कमी आहे आय थिंक. US 100ला बघा कुठे गेलं इथं. हा हे बघा इथं बघा. एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला सेट करून सगळं. हा आलं बघा 807 ते 809 म्हणजे 2 पॉईंटचा स्प्रेड आहे. आणि संध्याकाळी मार्केट चालू अजून स्प्रेड कमी होतो इथं. ठीक आहे. स्प्रेड काय आहे? चार्जेस आहे समजलं. स्प्रेड चार्जेस समजलं, मार्जिन समजलं, लेव्हरेज हाय ठेवा. त्यात एक्सप्लेन करून काहीतरी फालतूपणा करण्यात काय मजा नाही माझ्यानुसार. तर लेव्हरेज समजलं, मार्जिन समजलं, किती पॉईंट किती मार्केट हलतंय हे पण समजलं तुम्हाला. प्रत्येक करन्सीनुसार व्हॅरी करतं ते. तुम्ही डेमोमध्ये ट्रेड प्लेस करून बघा, तुम्हाला समजून जाईल. आता जसं गोल्डमध्ये आहे बाबा, चला गोल्डमध्ये दाखवतो. हा लेजन गोल्डमध्ये प्रेफर करते ती. युट्यूबवरती मोठे मोठे प्रॉफिट बघून जाळण दूर करून घेऊ नका अकाउंटचा. इथं बघा किती चालू आहे 1991 1990 1992. तर 0.01च्या लॉटनुसार ते बरोबर 1 पॉईंट हल्लं की किती प्रॉफिट होणार ते व्हॅरी करतो ब्रोकरनुसार. त्याच्या अकाउंटच्या ह्याच्यानुसार अकाउंटची सिस्टम असते स्टँडर्ड अकाउंट मायक्रो अकाउंट त्याच्यानुसार ते व्हॅरी करतं. म्हणून म्हणतो डेमोमध्ये ट्रेड प्लेस करून बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल काय आहे काय नाही. ठीक आहे. पण बघा गोल्डचं पण सांगतो तुम्हाला काय कॅल्क्युलेशन आहे. 0.1च्या लॉटनं जर 1990 पासून 89ला आलं तर याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट होतो $1चा. $1 प्रॉफिट होतो. इझी कॅल्क्युलेशन आहे. ते जर 0.1चा लॉट असेल तर $10 होणार. ते जर स्टँडर्ड 1 लॉट असेल तर $100 प्रॉफिट होणार भावांनो. मग गोल्डला स्प्रेड पण सगळीकडे जास्तच असतो. एक्सरेस मध्ये थोडासा कमी आहे. एक्सरेस अकाउंट ओपन करायचं तर करून घेऊ शकता. खाली लिंक दिलेली आहे त्याच्यातून. म्हणजे तुम्हाला कधी डिपॉझिट विड्रॉला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर एवढं इझी कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही तुमच्या ब्रोकरनुसार तुमच्या करन्सी पेअरनुसार कॅल्क्युलेट करून घेऊ शकताय. डेमोमध्ये प्रेस करा आणि एकदा लिहून ठेवा. तुमची नोटबुक बनवा. बघा हे जेवढी गोष्ट स्वतः समजेल ना तेवढं सोपं असतं. असं दुसऱ्याने सांगण्यामध्ये काय तर खिचडी होऊन जाते डोक्यामध्ये. आणि कॅपिटल येताना भावानो थोडी चांगली कॅपिटल असेल ना तर बाबा आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस करताना कॉन्फिडन्स येतो थोडासा. इमोशन्स येत नाहीत मार्केटमध्ये. यासाठी कॅपिटल थोडीशी चांगली लागते. $100-150 असतील प्रॅक्टिस करण्यासाठी सफिशियंट आहेत. गेम म्हणून कोणतं सांगतं $500 आपल्या फॉरेक्स मार्केटला $500 कॅपिटल लागते, $1000 कॅपिटल लागते. काय सुद्धा नाही. माझी सुरुवात बघितली असेल तुम्ही किती कॅपिटल पासून झालेले आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकताय. आणि हा बघा ते लाईव्ह बॅच ते चालू केलेले आहे. ज्यांना जॉईन करता तिथे जॉईन करून घ्या. त्याची फी सगळी डोनेट केली जाणार आहे. कोणत्याही तिथं मध्ये पर्सनल यूजसाठी केली जाणार नाहीये. ठीक आहे. तर ज्यांना जॉईन करता त्यांनी जॉईन करू शकता. फक्त 999 फी आहे. आणि त्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस बघा किती राहतील विचारत होते सगळे लोक. तर आता पहिली टाइम आहे आपली तर 10च्या तर पुढेच राहतील नेहमी. कारण किती टाइम लागेल मला पण माहित नाही. म्हणून 10+ केलेला आहे. 10 तर मिनिमम लागतील दिवस. त्याच्या पुढचं बघू आपण काय करणार आहे ते. ठीक आहे. लाईव्ह राहील झूमवरती किंवा गुगल मीटवरती. त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाईल. बेसिक कॅन्डल काय आहे एकदम किरकोळ गोष्टीपासून ते
ऍडव्हान्समध्ये US 100चं मार्केटमध्ये स्टॉप लॉस कुठे लागलेला असतात, ऑपरेटर कसा वर्क करतो US 100चा, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत. ज्यांना इंटरेस्टेड आहे बाबा त्यांनी जॉईन करू शकताय, तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकताय. आणि टायमिंग राहणार आहे नाईटचं. ठीक आहे, नाईटला 7 PM टायमिंग आहे, किंवा दुसरी एखादी बॅच असेल तर त्याच्यानुसार ऍडजस्ट केलं जाईल टायमिंग. आणि 7चं हे टायमिंग फिक्स आहे फक्त. आणि अजून एखादी बॅच असेल तर त्याचं टायमिंग व्हॅरी केलं जाईल. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल 7च्या बॅचचा तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि बघा, ज्यांची कॅपिटल कमी आहे ट्रेडिंगसाठी त्यांनी एक्सएम ब्रोकर यूज करा. ठीक आहे, एक्सएम ब्रोकर मध्ये तुम्हाला बोनस भेटेल. आणि पुढच्या महिन्यामध्ये आय थिंक 100% भेटेल बाबा. $50 असतील तर ते $100 तुमची कॅपिटल ऑटोमॅटिक होईल जाईल. तर त्यांना जॉईन करायचं, त्यांनी एक्सएम ब्रोकर जॉईन करू शकता. आणि मला आयडी पाठवून ठेवा बाबा, तुम्हाला डिपॉझिटला कधी प्रॉब्लेम आला, विड्रॉला काय प्रॉब्लेम आला तर तो मला सॉर्ट आउट करता येईल. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काय व्हिडिओ पाहिजे सांगा, युट्यूबला आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू.